नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका साक्षात परब्रह्माची म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाची महाकथा ऐकणार आहोत, ज्याने कोणतेही मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, हातात तलवार घेतली नाही किंवा स्वतःसाठी सोन्या चांदीचे राजवाडे बांधले नाहीत, पण ज्याच्या एका नुसत्या कटाक्षानं आणि स्पर्शानं लाखो भक्तांचे संसार शून्यातून उभे राहिले, ज्याच्या केवळ अस्तित्वानं मातीचे सोने झाले आणि मृत्यूच्या दाढेत गेलेली माणसेही जिवंत परत आली. कथा आहे 18 पगड जातींच्या आणि लाखो भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान अक्कलकोटचे स्वामी साक्षात श्री दत्तगुरूंचा पूर्ण आणि प्रबळ अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या अत्यंत गूढ, भयंकर आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अद्भुत प्रकट दिनाची. ही कथा केवळ ऐकल्यानं घरात सुखशांती येते आणि आयुष्यात आलेली भयंकर संकट कुठल्या कुठे पळून जातात. त्याआधी मित्रांनो, मी साक्षात परब्रह्माची ही महाकथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची स्वामींवर 100% श्रद्धा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग एका अथांग प्रवासाला सुरू करूयात. ही कथा खऱ्या अर्थानं सुरू होते ती आजपासून शेकडो वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या 15व्या शतकात, आणि या कथेचे मूळ दडलेले आहे ते आंध्र प्रदेशातील श्री शैलम या अत्यंत पवित्र आणि शिवमय ज्योतिर्लिंगाच्या जवळ असलेल्या एका अत्यंत घनदाट, गूढ आणि भयंकर अशा कर्दळीवनात. मित्रांनो, आजच्या काळात आपल्याला जंगल म्हणजे फक्त झाडे वाटतात, पण ते कर्दळीवन म्हणजे काही सामान्य जंगल नव्हते. ते एक असे निबिड, अंधारे आणि भयानक अरण्य होते, जिथे दिवसाढवळ्या सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचायला घाबरायचा. तिथे इतकी दाट झाडी, काटेरी वेली आणि भयंकर विषारी श्वापदे होती की तिथे माणसाचे तर सोडाच, पण मोठ्या प्राण्यांचेही जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. तिथे फक्त आणि फक्त नाग, भयंकर साप, वाघ आणि हिंस्र श्वापदांचाच वावर असायचा. संपूर्ण जंगलात एक अशी नीरव, काळजाचा ठोका चुकवणारी शांतता असायची, जी माणसाच्या मनाला अक्षरशः गोठवून टाकेल. आणि याच भयंकर जंगलात घडत होता एक असा महाचमत्कार, ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नव्हती. साक्षात भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज, ज्यांनी संपूर्ण भारतभर लाखो लोकांचे दुःख दूर केले, भक्तीचा मळा फुलवला. ते आपले अवतार कार्य संपून गाणगापूर येथे आले. तिथे आपल्या लाडक्या भक्तांसाठी त्यांनी आपल्या निर्गुल पादुका ठेवल्या आणि त्यांनी अत्यंत शांतपणे या भयंकर आणि अथांग कर्दळीवनात प्रवेश केला. जगाच्या कोलाहलापासून दूर, मानवी डोळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या निबिड अरण्यात एक अत्यंत एकांत आणि निर्जन जागा निवडली. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटले, देहाची शुद्ध हरपली आणि ते एका अत्यंत प्रदीर्घ, अथांग आणि घोर समाधी अवस्थेत लीन झाले. मित्रांनो, समाधी म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नसते, तर ते साक्षात परब्रह्माशी एकरूप होणं असते. नृसिंह सरस्वती महाराजांचा तो तेजस्वी देह तिथेच एका जागी स्थिर झाला. त्यांचे श्वास अत्यंत संथ झाले आणि त्यांनी स्वतःला काळाच्या पलीकडे नेऊन ठेवले. काळ कोणासाठीही थांबत नाही. सूर्य उगवत होता आणि मावळत होता, ऋतू बदलत होते. कधी भयंकर उन्हाळ्याच्या झळा त्या जंगलात आग ओकत होत्या, तर कधी मुसळधार आणि प्रलयंकारी पावसानं संपूर्ण जंगल पाण्याखाली जात होते. हिवाळ्यात रक्ताचे पाणी करणारी थंडी पडत होती. पण त्या घोर समाधीत बसलेल्या महापुरुषाला याची कसलीही जाण नव्हती. वर्ष उलटत होती, दशके सरत होती आणि पाहता पाहता मित्रांनो, 100, 200 नव्हे तर तब्बल 300हून अधिक वर्ष लोटली. 300 वर्ष एकाच जागे बसल्यामुळे निसर्गानेही त्यांच्या भोवती आपला विळखा घट्ट केला होता. त्यांच्या त्या निश्चल आणि तपस्वी देहावर मुंग्या आणि वाळवीने हळूहळू एका प्रचंड मोठ्या आणि भयंकर
वारुळाला आकार दिला होता. ते वारूळ इतके मोठे आणि अकराळ विक्राळ झाले होते की साक्षात एखादा लहानसा डोंगरच वाटावा. आजूबाजूला काटेरी वेलींचा आणि रानटी झाडांचा भयंकर विळखा पडला होता. त्या वारुळाच्या आत साक्षात परब्रह्म दत्तात्रेयांचा तो महातेजस्वी अंश दडलेला आहे याची कोणालाही सुतराम कल्पना नव्हती. बाहेरचे जग सतत बदलत होते. कित्येक राजांची राज्ये आली आणि मातीत मिसळली. अनेक पिढ्या नष्ट झाल्या, पण त्या वारुळाच्या आत काळ जणू गोठून गेला होता. तिथे एक महातेज अत्यंत शांतपणे प्रज्वलित होते, जे योग्य वेळेची आणि एका एका क्षणाची वाट पाहत होते. आणि अखेर मित्रांनो, तो दिवस उजाडला. नियतीचे चक्र पूर्ण झाले होते आणि जगाच्या कल्याणाची वेळ आता समीप आली होती. एके दिवशी त्या भयंकर कर्दळी वनात एक चेनचू आदिवासी समाजाचा लाकूडतोड्या आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी हातात एक अत्यंत धारदार कुऱ्हाड घेऊन शिरला. हा लाकूडतोड्या अत्यंत गरीब आणि अडाणी होता. दिवसभर जंगलात भटक भटक भटकूनही त्याला चुलीसाठी नीट सुकी लाकडे मिळाली नव्हती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पोटात भुकेचा भडका उडाला होता. भली मोठी सुकी झाडे शोधत असताना अचानक त्याची नजर एका अत्यंत जुन्या, सुकलेल्या आणि वेलींनी वेढलेल्या एका भल्या मोठ्या झाडावर आणि त्याखाली असलेल्या एका अवाढव्य मातीच्या ढिगाऱ्यावर वारुळावर पडली. त्याच्या मनात आले, चला आज याच झाडाची लाकडे तोडून घरी नेऊया. त्याने आपल्या हातावर थुंकी उडवली, कुऱ्हाडीची मूठ घट्ट पकडली आणि संपूर्ण शरीराची ताकद एकवटून अत्यंत रागात आणि वेगाने त्याने त्या झाडावर एक महाभयंकर घाव घातला. पण मित्रांनो, नियतीच्या आणि साक्षात देवाच्या मनात काही वेगळेच होते. तो लाकूडतोड्या फक्त एक निमित्त होता. त्याचा तो अचूक नेम अचानक चुकला आणि ती अत्यंत धारदार, प्राणघातक कुऱ्हाड सपकन सटकली आणि थेट खाली असलेल्या त्या शेकडो वर्षांच्या जुन्या आणि भयंकर वारुळावर जाऊन आदळली. खचाक असा एक भयंकर आवाज संपूर्ण कर्दळी वनात घुमला. लाकूडतोड्या लाकडे गोळा करणार तोच, त्याचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने पांढरे झाले. त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली, कारण ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. त्या लाकूडतोड्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. तो भयानक आणि अमानवीय प्रकार पाहून त्या गरीब लाकूडतोड्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे देवा, हे काय अनर्थ घडला? या निर्जन जंगलात या मातीच्या ढिगाऱ्यातून रक्त कसे काय येऊ शकते? असा विचार करत तो भीतीने थरथर कापू लागला. त्याच्या हातातून ती रक्ताने माखलेली कुऱ्हाड खाली गळून पडली. तो अक्षरशः वेड्यासारखा मागे सरकू लागला आणि पुढच्याच क्षणी मित्रांनो, संपूर्ण कर्दळी वनात एक असा महाभयंकर आणि डोळे विस्फारणारा चमत्कार घडला ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नसेल. त्या वारुळाची माती अचानक दुभंगली. जणू काही धरणी मातेचे पोट फाटले असावे असा एक प्रचंड मोठा आवाज आला आणि त्या हजारो वर्षांच्या जुन्या, काटेरी आणि भयंकर वारुळातून साक्षात कोट्यवधी सूर्यांचे तेज असलेल्या एका अजानुबाहू, दिव्य आणि महातेजस्वी आकृतीने बाखेर पाऊल टाकले. ते साक्षात परब्रह्म होते. ते साक्षात भगवान दत्तात्रेय होते. ते होते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. त्या लाकूड तोड्याने डोळे विस्फारून त्या महापुरुषाकडे पाहिले
6.5 फुटांची भव्य आणि रौद्र देहयष्टी, गुडघ्यापर्यंत पोचणारे लांब हात, कपाळावर एक अथांग आणि अलौकिक तेज, आणि डोळ्यात साक्षात महादेवासारखी करुणा आणि भयंकर प्रलयंकारी शक्ती. त्यांच्या मांडीवर त्या धारदार कुऱ्हाडीचा भयंकर घाव लागला होता आणि त्यातूनच ते लाल भरक रक्त वाहत होते. 300हून अधिक वर्षांची ती घोर आणि अथांग समाधी आज या एका घावाने भंग पावली होती. तो अडाणी लाकूडतोड्या जीवाच्या आकांताने आणि ओक्साबोक्शी रडत थेट स्वामींच्या चरणांवर कोसळला. जमिनीवर डोके आपटत तो टाहो फोडू लागला. मला क्षमा करा प्रभू, मला माफ करा. मी महापापी आहे. माझ्याकडून घोर आणि भयंकर पाप घडले. मी अडाणी आहे. माझ्या पोराबाळांसाठी लाकडे शोधायला आलो होतो. मला खरोखरच माहीत नव्हते की या वारुळात साक्षात देव बसला आहे. मला शाप देऊ नका प्रभू, मला वाचवा. मित्रांनो, ज्यांच्या हृदयात संपूर्ण जगाविषयी, 18 पगड जातींविषयी आणि मुक्या प्राण्यांविषयी केवळ आणि केवळ अथांग करुणा भरली आहे, तो देव आपल्या भक्तावर कसा रागावेल? स्वामींचे ते रौद्र रूप अचानक शांत झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा आणि वात्सल्याचा महासागर वाहू लागला. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे त्या रडणाऱ्या आणि थरथर कापणाऱ्या लाकूडतोड्याच्या पाठीवरून आपला अभयहस्त फिरवला. त्याला अत्यंत गोड हास्य करत स्वामी म्हणाले, "अरे वेड्या, उठ, घाबरू नकोस. यात तुझा काहीच आणि कसलाच दोष नाही. माझ्या प्रगटीकरणाची वेळ आता जवळ आली होती. या जगाच्या उद्धारासाठी मला बाहेर यायचेच होते. तू तर केवळ एक निमित्त आहेस. जा, तुझे कल्याण होईल." कुऱ्हाडीच्या त्या एका घावाने जणू जगाच्या कल्याणाचे आणि गरिबांच्या उद्धाराचे साक्षात कुबेराचे दारच उघडले होते. मित्रांनो, तो अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमयी दिवस होता. चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याचा दुसरा दिवस. आणि म्हणूनच आज संपूर्ण जगात लाखो भाविक हाच दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून अत्यंत भक्तिभावाने आणि डोळ्यात आनंदाश्रू आणून साजरा करतात. यानंतर कर्दरी वनातील ती घोर समाधी संपवून स्वामींनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी पुन्हा एकदा आपली महाभ्रमंती सुरू केली. त्यांनी स्वतःला कधीही एका जागेवर किंवा एका मठात बांधून ठेवले नाही. हिमालयातील बर्फाच्छादित आणि गोठवणाऱ्या शिखरांपासून ते थेट दक्षिणेपर्यंत त्यांचा तो अफाट प्रवास सुरू झाला. ते कलकत्ता, काशी, हरिद्वार, द्वारका, गिरनार अशा संपूर्ण भारतभर फिरले. जिथे त्यांचे पाऊल पडेल तिथे भक्तांचे दुःख आणि दारिद्र्य जळून खाक व्हायचे. ते कधी चंचल भारती तर कधी दिगंबर स्वामी या नावांनी वावरले. कधी ते राजवाड्यात जाऊन राजांचा अहंकार मोडून काढायचे, तर कधी एखाद्या भिकाऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याची उष्टी भाकरी अत्यंत प्रेमाने खायचे. ऊन, वारा, मुसळधार पाऊस कशाचीही त्यांनी पर्वा केली नाही. कित्येक वर्षे भारतभर भ्रमण केल्यानंतर, लाखो भक्तांची दुःखे हरण केल्यानंतर अखेर तो सुवर्ण क्षण आला. इसवी सन 1856च्या सुमारास हे साक्षात चालते बोलते परब्रह्म सोलापूर जवळील अक्कलकोट नगरीत दाखल झाले. जेव्हा स्वामींनी पहिल्यांदा अक्कलकोटच्या त्या लाल मातीत पाऊल ठेवले, तेव्हा साक्षात निसर्गालाही कहीवरून आले होते. अक्कलकोटच्या त्या मातीला साक्षात पंढरपूरचे, काशीचे आणि कैलासाचे पावित्र्य प्राप्त झाले. अक्कलकोट नगरी आता जगाच्या नकाशावर एक महातीर्थ बनणार होती. अक्कलकोटमध्ये स्वामींनी पुढील तब्बल 22 वर्षे वास्तव्य केले. इथे त्यांनी स्वतःसाठी कोणतेही राजवाडे बांधले नाहीत, सुवर्ण सिंहासने मागितली नाहीत. ते कधी गावाच्या वेशीवर, कधी एखाद्याच्या गोठ्यात, कधी राजवाड्यात, तर कधी गरीबाच्या मोडक्या झोपडीत राहिले. त्यांच्या दरबारात राजा आणि रंक दोन्ही समान होते. जो गर्वाने आणि पैशाचा माज घेऊन यायचा त्याला स्वामी खड्यासारखे बाजूला काढायचे, पण जो प्रेमाने आणि श्रद्धेने यायचा त्याच्यासाठी ते साक्षात कुबेराचा खजिना आणि संजीवनी उघडे करायचे. स्वामींचे डोळे अत्यंत भेदक होते.
त्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने लोकांचे भयंकर आणि असाध्य आजार बरे व्हायचे. मेलेली आणि प्राण सोडलेली माणसे जिवंत व्हायची आणि संकटात सापडलेल्या भक्तांना ते साक्षात वादळातून तारून न्यायचे. अक्कलकोटमधील त्यांच्या अशाच एका भयंकर आणि अंगावर शहारे आणणाऱ्या चमत्काराची कथा आपण आता ऐकणार आहोत. पण मित्रांनो, तो प्रसंग इतका अद्भुत आहे की तो ऐकून तुमच्या डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अक्कलकोट नगरी आता केवळ एक गाव राहिले नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचे आणि चमत्कारांचे एक चालते बोलते महातीर्थ बनले होते. स्वामींची कीर्ती वाऱ्यासारखी नाही, तर साक्षात वणव्यासारखी संपूर्ण हिंदुस्थानात पसरली होती. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या लीला इतक्या अफाट, गूढ आणि मानवी बुद्धीच्या पलीकडच्या होत्या की साक्षात विज्ञानालाही तिथे हात टेकावे लागायचे. त्यांच्या दरबारात दररोज हजारो लोकांची गर्दी उसरायची. कुणी रडत यायचे, कुणी आशेने यायचे, तर कुणी पैशाचा माज घेऊन यायचे. पण स्वामींचे डोळे साक्षात त्रिकालज्ञानी होते. त्यांच्या त्या भेदक नजरेतून कुणीही सुटू शकत नव्हते. असाच एक काळशजाचा ठोका चुकवणारा आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा आणणारा प्रसंग अक्कलकोटमध्ये घडला. एकदा एक अत्यंत गरीब आणि दुःखाने पिचलेली आई आपल्या मरणोन्मुख आणि शेवटच्या घटका मोजत असलेल्या एकुलत्या एक तरुण मुलाला घेऊन स्वामींच्या दरबारात आली. त्या मुलाला असा एक भयंकर आणि असाध्य आजार झाला होता की मोठ्या मोठ्या वैद्यांनी आणि डॉक्टरांनी हात वर केले होते. हा मुलगा आता फक्त काही तासांचा सोबती आहे, याला घरी घेऊन जा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. ती आई अक्षरशः वेड्यासारखी आक्रंदत होती. तिचे केस विस्कटले होते. डोळ्यांतून अश्रूंचा महासागर वाहत होता. तिने आपल्या त्या मरणासन्न मुलाला साक्षात स्वामींच्या चरणांवर आणून टाकले आणि ती ओक्साबोक्शी रडत जमिनीवर डोके आपटत टाहो फोडू लागली. स्वामी, हो स्वामी, माझ्या कुंकवाचा धनी आधीच देवाने हिरावून घेतलाय. आता हा माझा एकुलता एक म्हातारपणाचा आधारही गेला, तर मी कुणासाठी आणि कशासाठी जगू? प्रभू, माझ्या पोराला वाचवा. माझ्या काळजाच्या तुकड्याला जीवदान द्या ओ स्वामी. तिचा तो आकांत, तिचा तो टाहो ऐकून दरबारातील प्रत्येक माणसाचे काळीज पिळवटून निघाले. सर्वांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. पण मित्रांनो, स्वामींचे रूप त्यावेळी अत्यंत रौद्र आणि भयंकर होते. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते. ते साक्षात महादेवासारखे क्रोधाग्नीने पेटून उठले होते. त्यांनी त्या रडणाऱ्या आईकडे पाहिले आणि एका अत्यंत खड्या, कडक आणि आसमंत दणाणून सोडणाऱ्या आवाजात ते कडाडले, काढ, काढ त्याला इथून. हा दरबार काय मढ्यांचा बाजार आहे का? घेऊन जा त्याला. स्वामींचे ते भयंकर शब्द ऐकून लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. साक्षात करुणेचा सागर असलेला हा देव आज इतका निष्ठुर कसा झाला? एका रडणाऱ्या आईला हा देव हाकलून कसा देऊ शकतो? असा विचार लोकांच्या मनात येऊच लागला. ती आई तर तिथेच कोसळली. पण मित्रांनो, जो साक्षात जगाचा नियंता आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर मृत्यूही आपला रस्ता बदलतो, त्याची लीला या सामान्य मातीच्या माणसांना कशी समजणार? स्वामींचे हृदय वरून जरी कठोर आणि दगडासारखे दिसत असले, तरी आतून ते साक्षात लोण्यासारखे मऊ आणि करुणेने भरलेले होते. ती आई उठायला तयार नव्हती. तिने स्वामींचे चरण घट्ट पकडून ठेवले होते. अखेर साक्षात परब्रह्माला त्या मातेच्या प्रेमापुढे झुकावेच लागले. स्वामींच्या चेहऱ्यावरील तो भयंकर क्रोध अचानक शांत झाला. त्यांच्या डोळ्यात एक अथांग वात्सल्य तरळले. त्यांनी आपल्या जागेवरून उठून त्या मरणोन्मुख मुलाजवळ पाऊल टाकले. संपूर्ण दरबार श्वास रोखून उभा होता. स्वामींनी आपला उजवा हात, ज्या हातात साक्षात संजीवनी ताकद होती, तो हात त्या मुलाच्या डोक्यावर ठेवला आणि अत्यंत शांत पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात म्हणाले, उठ रे, कसला झोपलायस? चल उठ. आणि मित्रांनो, पाहता पाहता साक्षात निसर्गाचे आणि मृत्यूचे नियम मोडून काढणारा महाभयंकर चमत्कार तिथे घडला. ज्या मुलाचे प्राण कंठाशी आले होते, ज्याचे शरीर थंड पडले होते, त्या मुलाने अचानक एक मोठा श्वास घेतला. त्याच्या अंगात एक विलक्षण चेतना संचारली. त्याने हळूहळू आपले डोळे उघडले आणि साक्षात
मृत्यूच्या दाढेतून परत आलेला तो मुलगा स्वतःच्या पायावर उठून उभा राहिला. त्याने आपल्या आईला हाक मारली. ती आई वेरासारखी धावत गेली आणि तिने आपल्या मुलाला छातीशी कवटाळले. संपूर्ण दरबारात एकच जयघोष घुमला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. लोकांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. साक्षात यमराजाच्या हातातून स्वामींनी त्या मुलाचे प्राण परत आणले होते. आज स्वामींना समाधी घेऊन 150 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही, होय आजही, एकदा फक्त अक्कलकोटला जाऊन बघा. तिथे गेल्यावर वटवृक्षाच्या सावलीत उभे राहिल्यावर साक्षात देव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची जाणीव प्रत्येक भक्ताला होते. जोपर्यंत या जगात भक्ती आहे, जोपर्यंत माणसाच्या हृदयात श्रद्धा आहे, तोपर्यंत अक्कलकोटच्या या परब्रह्माचे नाव या जगात अमर राहील.